मित्राच्या फार्म हाऊसमधील बागेमध्ये एक दिवस मुक्कामी द्यायचा विचार आहे. जरा चेंज त्याच्याकरता हे सगळं सामान गोळा केलेलं आहे. गाडीतनं सगळं सामान घेऊन आलोय. टेंट, खुर्ची, मुक्कामी टेंट पीच झालेला आहे. असा हा टेंट आहे. याला तिन्ही बाजूला खिडक्या आहेत आणि त्या खिडक्या तुम्हाला ओपन करून आत मच्छरदाणीची जाळी आहे. त्याच्यावर डास वगैरे आत येणार नाहीत, पण हवा मात्र खेळेल असा हा टेंट आहे. खिचडी चालू आहे. कुकर लावलेला आहे. बसलोय मी खुर्चीमध्ये. त्या रीतीने टेंटमध्ये आलो आहे. हा फॅन लागला तर पण लागला नाही. इथे खूप थंडी आहे. इथे तर दिवा आहे. मग अशी तोच लावला होता, तर त्याची गरज नाही आहे. हे मोबाईल ठेवण्याकरता पाऊच आहे. इथं दिवा लावलेला आहे. आता इथं काय रेंज नाही आहे, त्याचे यूट्यूब वगैरे काही पाहता येणार नाही आहे. टी व्ही पण नाही आहे. त्याच्यामुळे मीना त्यांनी दिलेलं मारुती चितमपल्लींचं चकवा चांदणं हे पुस्तक वाचत बसणार आहे थोड्या वेळ. मग झोप आली की झोप. शुभरात्री. भांडी घासायचा कार्यक्रम. हा असा पंप आहे ज्यातनं पाणी येतं. आणि हा जेव्हा कॅम्पर व्हॅनमध्ये आपण वापरतो तेव्हा कॅम्पर व्हॅनमधलं जे बेसिन आहे त्याला हा लावता येतो. सकाळचे 7 वाजलेत. भांडी घासून झाली आहेत. आता सकाळची अन्निका उरकून 8-8:30च्या दरम्यान ब्रेकफास्ट बनवायचा आहे. असे छान फुलांचे गुच्छ आता येत आहेत, कळ्या आलेले आहेत. त्याच्यातनं आपला टेंट असा दिसतोय. सगळा मोहर आलाय झाडांना. खिडक्या उघडल्यानंतर बाहेरचं दृश्य इतकं मस्त वाटतंय. या बाजूची खिडकी बंद ठेवली आहे. सकाळी ब्रेकफास्टमध्ये उपमा बनवायचा बेत होता, पण सध्या ब्रेकफास्ट स्किप करून रोज 10:30 वाजता जेवायचं असंच गेला आठवडाभर मी करतोय. मग त्याकरताच तो ब्रेकफास्ट स्किप केला आणि व्हेज पुलाव बनवला सगळ्या भाज्या घालून. नंतर काल श्रीखंड आणलं होतं विकत. ते श्रीखंड आणि पौष्टिक लाडू असं करून आजचा लंच मी इथं करून परत जाणार आहे. मित्रांनो, कसं वाटलं तुम्हाला एक छोटंसं आउटिंग? जर तुम्हालाही अशा आउटिंगची, निसर्गाची आवड असेल तर नक्की मला फोन करा. माझा नंबर आहे 7741914430.